तालुक्यातील दर्जेदार बलाढ्य बळवान संघ तर दुसऱ्या बाजूला पाहतो एक नवदीप संघ पाहायला मिळतोय. नक्कीच हा सामना कशा पद्धतीने होईल हे पाहणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कुपर सबसे उपर पहिला षटक घेऊन वेगवान पद्धतीचा चेंडू होता या ठिकाणी आणि याला काहीसा चेंडू समजत नाहीये. डॉट चेंडू येतोय. स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला, स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तर मात्र चांगला फटका खेळला जातोय. पंच या ठिकाणी आताच्या धावा सांगायची आहे. ठिकाणी एक धाव एका धावेने आता मात्र चेंडीकाई मळण संघाचं खातं गोळलं जात आहे. नक्कीच पुन्हा एकदा कुपर आपल्या कपड्यावर गोदरेज मार्ग तयार. आता मात्र फुलटा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवलाय, चेंडू फेक झाली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केला जातोय. पियुष कदम यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव रोखू शकत नाहीये घेऊन कुपर आलाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आहे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होते. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस या ठिकाणी बॅटचा आणि बॉलचा संपर्क दिसत नाहीये. चेंडू येतोय डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज निघाले चेंडू घेऊन या ठिकाणी. आता मात्र वळवलेला चेंडू प्रज्वलला या ठिकाणी चेंडू काहीसा समजत नाहीये. बॅटचा आणि बॉलचा संपर्क दिसत नाहीये. डॉट चेंडू ठिकाणी टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू होता. लेग स्टंप वरून ऑफ साइडला जाणारा हा चेंडू निर्धाव चेंडू येतोय. षटक संपतंय. एका षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अमन पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने टोळवलाय. एक धाव नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का? नक्कीच प्रयत्न केला होता, नकार दिलाय. आर्यन यांचा नकार येतोय या ठिकाणी. एका धावेवर समाधान मानतायत या ठिकाणी दोन्ही फलंदाज. एका धावेवर समाधान, एका धावेने संघ पुढे सरकलाय. आपण पाहतोय 3. एकदा अमन निघाले या ठिकाणी. पंच अमित खांडेकर सर यांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने आता मात्र फुलटॉस चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी नक्कीच डायरेक्ट हिट केलाय. सुंदर बॅकअप पाहायला मिळतोय. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने संघ पुढे चेंडू खेळून काढले जात आहेत फलंदाजच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र या ठिकाणी उचली घेणारा चेंडू शरीरावर आदळतोय. लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या 5. बिनगडीबाद 5 अशी रचवलने, परंतु या सामन्यामध्ये तशा पद्धतीची फटकेबाजी करून दिली जात नाहीये ती मात्र अमन यांच्या माध्यमातून. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूवर किशोर आले, सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. एकच धाव दिली जाते. त्या एका धावेने संघ पुढे सरकणार आहे. धाव संख्या 6. नक्कीच मोठी वास्तू आहे. विश्वकर्मा अबलोली तर विरुद्ध चंडिकाई वेलम. आता मात्र या ठिकाणी पाहायचं अतिशय सुरेख चेंडू आहे. आर्यनला काहीचा चेंडू समजत नाहीये. डॉट चेंडू येतोय. हलक्या हलक्या पावलांची धाव गती घेतली आहे. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने वेगवान पद्धतीचा चेंडू. नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव पूर्ण केली जाते. या एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धाव संख्या होतीये 7. या ठिकाणी दोन्ही षटकांच्या समाप्ती नंतर धाव संख्या पाहायला मिळते फक्त 7. नक्कीच या ठिकाणी निघाले अमित. आता मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू आहे. पुढचा चेंडू पाहूया. त्या ठिकाणी पुढे सरकवून खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी इंस्ट्रक्शन सुंदर होत आहे. बकरन पवार कोणतीही चूक करत नाहीयेत आणि फलंदाज आर्यन डबॉटच्या दिशेने परतली आहे. त्या ठिकाणी पहिला धक्का बसलाय. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा अमित पवार सामनाकडे मात्र या ठिकाणी नवीन फलंदाज राजाच्या माध्यमातून चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघालाय. वैभवन चौकार. 4 धावा. या 4 धावांनी स्वतःच खातं खोलतोय राज. संघाच्या धावसंख्येत भर पाडली जाते. संघाची धावसंख्या होतीये 12. पुढचा चेंडू पाहूया. गोलंदाज अमित यांचा. आता मात्र या ठिकाणी अवांतर चेंडूचा इशारा आलाय. वाईट चेंडू. या ठिकाणी पंचांनी हात समांतर केलेत. अवांतर चेंडूचा इशारा दिलाय. प्रगती पथावर कुपर यांचं पुन्हा एकदा कुपर निघालेत. आता मात्र त्या ठिकाणी पुन्हा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. डाव्याच्या बाहेरून जाणारा चेंडू प्लस डिक्लेअर अशा या 2 धावा. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होतीये 15.
धावसंख्या मात्र या ठिकाणी रोखून धरली आहे. पुन्हा एकदा स्लो टप्प्याचा चेंडू, नक्कीच मोठा फटका खेळण्याचा इरादा या ठिकाणी दिसतोय, या ठिकाणी केली जाते कुपर यांच्या माध्यमातून. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आर्यन यांना काहीच शक्य राहते. स्थिर धावसंख्या आपण पाहतोय 15, एक गडी बाद 15ची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतीये. त्यांनी काही मळण संघाची आपण धावसंख्या पाहतोय फक्त 15. आता मग संघाच्या वतीने 14 महत्वपूर्ण षटक घेऊन श्रेयस यांना पाहतोय. पाहू लागेल श्रेयस यांच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते, फलंदाजी कशा पद्धतीची केली जाते ती मात्र पाहणं गरजेचं असणार आहे. कारण या ठिकाणी 3 षटकांच्या बल्ला. पुन्हा एकदा श्रेयस चेंडू घेऊन निघाले. हलक्या पावलाची धावगती आणि वेगवान पद्धतीचा चेंडू, तसा फटका, मिस टाइमचा फटका. चेंडूकारी भाई आले, कोटी चूक करत नाहीये. चांगला झेल पाहायला मिळतोय, धक्का बसतोय, हादरा बसतोय मळण संघाला. नक्कीच हल्ला चढवला होता. आता मात्र आपलोली संघाच्या विरुद्ध खेळत असताना कशा पद्धतीची फलंदाजी होते हे पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूवर क्षेत्ररक्षक अमन आले, मिसफील्ड झाली आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावजीची संधी काय होते पाहिजे. आणि आता मात्र फलंदाज झाले धावबाद. तिसरा फलंदाज श्रेयस निघाले चेंडू घेऊन. सामना करण्याचे मात्र नवीन फलंदाज पाहावं लागेल. आता मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू आहे. अधिक उंची घेणारा हा चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू येतोय. सत्य गतीने चालू असलेला आपलोली. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा श्रेयस निघाले. आता मात्र या ठिकाणी अवांतर चेंडूचा इशारा, वाईट चेंडू येतो या ठिकाणी. पंचांनी हात समांतर केलेत, एक अवांतर धाव मिळतीये. या चेंडू पाहूया पुन्हा एकदा श्रेयस या ठिकाणी. हलक्या पळाची धावगती, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने या ठिकाणी स्वैर मारा केला जातोय. अवांतर चेंडू, लेट्स डिक्लेअर असे 2 धावा. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल होणार आहे. संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय 18. या ठिकाणी धावसंख्या होती 19. पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू हवेत आहे, झेल होणार का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक अमित आले आहेत, कोणतीही चूक करत नाहीये. सहजरित्या लॉलीपॉप चेंडीपला जातोय. फलंदाज झाले बॅक टू डगआउट. या ठिकाणी 4था धक्का बसतोय चंडिकाई मळण संघाला. 19 धावसंख्येवर 4था धक्का. नक्कीच या ठिकाणी चांगल्या 19 आणि 4 फलंदाज डगआउटच्या दिशेने परतले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस यांचा पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे श्रेयस यांच्या माध्यमातून. नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. पुढचा चेंडू, गोलंदाज तयार श्रेयस. या ठिकाणी नक्कीच पाहायचं आहे पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा आलेला आहे आणि चेंडूला भिरकावून दिलाय. सरळ 6 धावांसाठी येतोय उडण खटोला षटकार. नक्कीच या ठिकाणी खराब चेंडू, असा 4 विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे, चेंडूला हवेतल्या हवेत विराम देणार का? नक्कीच या ठिकाणी हवेतल्या हवेत नक्कीच विराम दिलाय, परंतु फीट ऑन असल्यामुळे या ठिकाणी फीटच्या संधीचा पुरेपूर फायदा होतोय तो मात्र यशला. सामना करण्याचे मात्र या ठिकाणी राज पाहायचाय. चांगला फटका पाहायला मिळतोय चेंडूवर. क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. चेंडू फेक होईपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून या 2 धावांनी संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या झाली आहे 31. 4 गडी बाद 31 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या 5 चेंडूमध्ये कशा पद्धतीची फटकेबाजी होते, परंतु या ठिकाणी अतिशय सुंदर गोलंदाजी केली जाते. याची मागे थोडी मिसफील्ड झाली आहे. पाहूया पुन्हा एकदा पियुष कदम. हा मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पायावर आदळतोय, डायरेक्ट हिट केलाय, परंतु या ठिकाणी तसं काही होत नाहीये. धाव घेतली जाते, लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू आहे. यशला न समजणारा चेंडू, वेगवान पद्धतीचा चेंडू होता. निदाम चेंडू येतोय. हा देखील तशाच पद्धतीचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लाकोपचा चेंडू या ठिकाणी ब्रह्मास्त्र माध्यमातून बीट केलं जात आहे. फलंदाज यश यांना. पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी आता मात्र काय गोलंदाजी, क्लीन ब्लोट केला जातोय या ठिकाणी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 33 धावसंख्या उभारली. 34 धावांचं आवाहन विजय उद्दिष्ट ठेवलंय विश्वकर्मा आपलोली संघासमोर.
विस्फोटक फलंदाज हा हिटर म्हणून ज्याकडे पाहिलं जातं तो मकरंद पवार नॉन स्ट्राईकला पाहतोय. एक अष्टपैलू दर्जेदार खेळाडू अर्थातच या ठिकाणी अमित पवार दाखल झाले आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय राज या ठिकाणी 34 धावांचा आव्हान विजय उद्दिष्ट ठेवले आहे. 5 षटकांमागे पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सामना करण्याचे मात्र मकरंद पवार. पहिला तयार चेंडू घेऊन निघाल त्या ठिकाणी पंचाच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने पहिला चेंडू या ठिकाणी सोयर मारा केला जातोय. अवतर चेंडू नक्कीच एस्टीमागे सुंदर एक्स्ट्रक्शन केलं जात आहे. प्रज्वल यांच्या माध्यमातून सुंदर एक्स्ट्रक्शन होत आहे. चेंडू अडवला जातोय. अवतर चेंडू पुन्हा एकदा राजांचा. आता मात्र या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. सन्मान दिलाय चेंडूला. या ठिकाणी टॉस विजयी झालेला आहे. थोड्याच वेळात आपण देखील आपला निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. आणि त्या ठिकाणी मिसफील्ड झालेली आहे. मिसफील्ड होतीये. फिल्डिंग येणार काही शंका नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. पाहावं लागेल. चेंडू निघालाय सीमारेषे बाहेर येतोय. चौकार गोलंदाज तयार. राज सामनाकार या ठिकाणी मकरंद त्या ठिकाणी त्याच्या फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच झळकलाय. चेंडूला विरकावून दिलाय. सरळ सीमारेषे बाहेर येतोय. कार्बन कमाल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या बदलणार आहे. संघाची धावसंख्या पाहायला मिळते या ठिकाणी बिनगडीबाद 11ची धावसंख्या नवीन पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू पाहूया. हो आता मात्र रोखलाय. लॉकअपचा चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला. मकरंद यांनी एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली आहे 12. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आली आहे. चेंडू अडवलाय. थोडी मिसफील झाली आहे. चेंडू सापडत नाहीये. एकच धाव घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न दिसतोय. या एका धावेने संघ पुढे सरकणार आहे. संघाची धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय 13. समाप्ती नंतर बिनगडीबाद 13 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. चांगल्या या पहिला चेंडू या ठिकाणी लॉकअपचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होणार का? आणि या ठिकाणी चेंडू खाली क्षेत्ररक्षक आदित्य आले. पहिला धक्का बसलाय. विश्वकर्मा अब्दुल संघाला कुपर याच्या स्वरूपात कुपर दगावच्या दिशेने परतली आहेत 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा प्रज्वल आपल्या धावपट्टीवर गोलंदाजी मार्ग तयार. पहिला चेंडू बाणीसाठी या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूला विरकावून दिलं जात आहे. परंतु त्या ठिकाणी नक्की सुंदर प्रयत्न केला होता. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी येतोय षटकार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. पुढचा चेंडू पाहूया. त्या ठिकाणी मात्र आता सुंदर गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रज्वल निघालेत. आता मात्र या ठिकाणी तशाच पद्धतीचा चेंडू होता. नक्कीच ऑफ साईडला हलक्या हाताने चेंडूला दिशा दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. बॅटची एज घेतली आहे चेंडू. आता मात्र या ठिकाणी नक्कीच चेंडूला ओळखले आहे. चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडी मिसफील झाली आहे. एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. या एका धावेने संघाची धाव होऊया. पुन्हा एकदा पुढचा चेंडू प्रज्वल सामना करणारे एक विस्फोटक फलंदाज मकरंद. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला मात्र आता गोलंदाज पाहायला मिळतात. सुजल सामना करते मात्र बाई. हो आता मात्र या ठिकाणी काय गोलंदाजी होऊया. पुन्हा एकदा गोलंदाज निघायचे या ठिकाणी सुजल. हो आता मात्र पाहायचा या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू. काय झालंय धावसंख्या रोखून धरली आहे. या ठिकाणी पाठपडणारे बॉईज संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता मात्र या ठिकाणी पलटवार केला जातोय का पाहायचा आहे. आणि त्या ठिकाणी 6 धावांसाठी षटकार होऊया. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघालाय सरळ 1 बाउंड चौकार. या चौकारा माफ करा धावसंख्या 30. त्या ठिकाणी आता येत आहे झेल होणार का? चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले. कोणतीही चूक करत नाहीयेत. चांगले यार चेंडू हातामध्ये घेतलाय. त्या ठिकाणी रिव्हर्सचा टेप सक्सेसफुल शॉट होतो का पाहायचा आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजच्या ठिकाणी आर्यन निघाले. पाहायचंय पहिला चेंडू या ठिकाणी स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. सन्मान दिलाय चेंडूला. एक धाव पूर्ण केला. बाजूने सामना झुकतोय. पाहायचंय त्या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी.